नमस्कार. बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपला आजचा विषय भारतीय संगणक कंपन्या किंवा इंडियन आय टी सेक्टर कंपनीज. गेले काही दिवस विशेषतः केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये या ना त्या स्वरूपामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स या नावाचा किंवा शब्दाचा प्रयोग झाल्यापासून आपल्या देशाच्या शेअर बाजारात ज्या इंडियन आय टी सेक्टर कंपन्या किंवा संगणक क्षेत्रातल्या भारतीय कंपन्या नोंदणीकृत किंवा लिस्टेड आहेत त्यांच्या बाजारभावामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती उलथापालथ होतीये. समाज माध्यमामध्ये, प्रसार माध्यमांमध्ये या विषयावर बोलणारी अनेक मंडळी आहेत. त्यातले सगळेच जाणकार आहेत अशातला भाग नाही. पण एकंदरीतच आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपन्या किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तंत्र एकदा फार मोठ्या प्रमाणावरती कार्यरत झालं की संगणक क्षेत्रातल्या कंपन्यांच्या बाजारभावांवरती, कारण प्रत्यक्षातल्या त्यांच्या कामगिरीवरती विपरीत परिणाम होईल असा सूर आळवणारी माणसं फार मोठ्या प्रमाणावरती आहेत. ही माणसं त्या क्षेत्रामध्ये खरोखर कितपत तज्ज्ञ आहेत किंवा तज्ज्ञ नाहीत हा मुळी चर्चेचा किंवा व्हिडिओचा विषय नाही. कारण आपल्या देशात लोकशाही आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला आपलं मत असण्याचं आणि इतकंच नव्हे तर ते मत मांडण्याचा सुद्धा अधिकार आहे. हे जरी मान्य केलं तरी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आज मितीला जे कारण सांगितलं जात आहे की भारताच्या संगणक क्षेत्रातल्या कंपन्यांची जी कामगिरी आता विशेषतः त्यांच्या शेअर बाजारातल्या बाजारभावांच्या बाबतीत होते आहे त्याचं खापर मार मोठ्या प्रमाणावरती जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरती मोडलं जातंय, फोडलं जात आहे, हे कितपत संयुक्तिक आहे याचा विचार आणि तो करायचा म्हणूनच आजचा बाजार गप्पांचा विषय भारतीय संगणक कंपन्या. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तंत्रज्ञानामध्ये केव्हाही जेव्हा बदल होतात तर त्यावेळेला अशा प्रकारची चर्चा होते. त्यामुळे अशा प्रकारची चर्चा आत्ता होणं हा काही पहिला प्रकार नाही. अगदी साधं उदाहरण घेऊया की 1980च्या दशकामध्ये जेव्हा एकंदरीतच आपल्या देशामध्ये संगणकीकरण किंवा कॉम्प्युटरायझेशन सुरू झालं त्याही वेळेला असं म्हटलं गेलं की लोकांच्या नोकऱ्यांवर गदा येतील, फार मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढेल. आपण असं पाहिलं की असं काहीही झालं नाही. नंतरच्या काळामध्ये आपण 2000 साली Y2K नावाखाली जी काही गंमत जम्मत केली तर मला फार वाटतं की याची चर्चा करून मीडिया कंपन्यांचा TRP वाढण्यापलीकडं त्याच्यामध्ये दुसरं काहीही तथ्य नव्हतं. तिसरी गोष्ट असं आपल्या लक्षात येईल की आता याच मालिकेमध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सची चर्चा करतोय का याचा विचार केला पाहिजे. मुळातच कोणत्याही बदलाला मानवी मन तयार नसतं. वी लव्ह टू रेझिस्ट रादर दॅन वी लव्ह टू ऍक्सेप्ट असं ज्या पद्धतीचं एक जे इंग्रजी म्हण आहे त्याचं पुरेपूर उदाहरण किंवा प्रत्यंतर अशा वेळेला येत असतं. आणि मुळातच एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अगदी जर चर्चेसाठी गृहीत धरलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे काही गोष्टी कमी जास्त होतील तर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे संगणक नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे प्रॉडक्ट नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही प्रोसेस आहे. पण शेवटी ती प्रोसेस स्टँड अलोन पद्धतीनं दुसऱ्या कोणाला मदत करेल अशातला भाग नाही. त्या प्रोसेस मधनं जन्माला आलेली इन्फॉर्मेशन तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक व्यवस्था, एक यंत्रणा कधी सिस्टम म्हणून किंवा कधी प्रॉडक्ट म्हणून लागेल. आणि आपल्या असं लक्षात येईल की फार फार तर सॉफ्टवेअरची जागा आर्टिफिशियल इंटेलिजन्स घेईल, परंतु हार्डवेअर आणि नेटवर्कची जागा आर्टिफिशियल इंटेलिजन्स घेणार नाहीये. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वाढत्या प्रभावाने IT सेक्टरच्या कार्यावरती परिणाम होईल असं म्हणणं हे नेमकं काय गणित आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. कोणत्याही प्रकारचं विशेषण किंवा क्रियाविशेषण मी या मानसिकतेला लावू इच्छित नाही. एक काळजी, एक हुरहुर, एक चिंता, एक सावधानतेचा पवित्रा म्हणून मी आता या आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल होणाऱ्या मतांचा जरूर आदर करतो. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मुळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याच्या जोरावरती तुम्हाला आणि मला माहिती देणार आहे ती सुद्धा कुठेतरी साठवून ठेवावी लागेल जे IT कंपन्या काम करतील. येणाऱ्या काळातलं गणित असं असू शकेल की आज मितीला ज्या एका विशिष्ट चौकटीमध्ये, कार्यक्षेत्रामध्ये आपण IT सेक्टर कंपन्यांना बघत असतो कार्यरत असताना त्या चौकटीमध्ये बदल होईल, त्याच्या कार्यक्रमाच्या आणि कार्याच्या स्वरूपामध्ये बदल होईल,
पण म्हणून त्याची गरज कमी होईल असं जरा सुद्धा नाही. याला एक समांतर उदाहरण देता येऊ शकतं. बिल गेट्स सारखा अत्यंत मोठा तज्ञ फार पूर्वी असं म्हणून गेलाय की बँकिंग इज लॉंग डेड बट बँकिंग सर्व्हिसेस वुड लॉंग लिव्ह. असा जो प्रकार आहे तसा आता आयटी कंपन्यांच्या बाबतीत आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे होईल का, याचा विचार करावा लागेल. ज्या वेळेला आपल्या देशामध्ये इलेक्ट्रॉनिक पेमेंट्सचं प्रमाण वाढायला लागलं त्यावेळेला आता बँका मरणार अशा पद्धतीची जी चर्चा झाली, असं काहीही झालेलं नाही. हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. एकंदरीतच आपल्या देशामध्ये ज्या पद्धतीचं बँकांचं एकत्रीकरण किंवा कन्सॉलिडेशन किंवा मर्जरची चर्चा आहे, त्या बँका बुडीत खाती झाल्या म्हणून नाहीये, तर एकंदरीतच जॉग्राफिकल रीचला कुठेतरी टेक्नॉलॉजिकल रीच द्यावा लागतो आणि एकाच वेळेला या ट्रान्झिशनच्या काळामध्ये जुन्या पद्धतीचं ट्रॅडिशनल बँकिंग आणि नव्या पद्धतीचं सिस्टम बेस्ड बँकिंग करावं लागतं. यातनं आपला ऑपरेटिंग कॉस्ट मर्यादित ठेवण्याच्या दृष्टीने तो गणित गेम ऑफ मार्जिन कडून गेम ऑफ व्हॉल्यूम कडे वळवावं लागतं. हे जसं बँकिंग क्षेत्रामध्ये झालं तसं येणाऱ्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे आयटी कंपन्यांमध्ये होईल का, याचा विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे. केवळ एक जगावेगळा सूर लावायचा म्हणून मी ही चर्चा करत नाहीये, पण आपल्या असं लक्षात येईल की 80च्या दशकात सुरू झालेल्या संगणकीकरणामुळे एकदा ते स्थिरस्थावर झाल्यानंतर कोणाच्याही नोकऱ्या गेलेल्या नाहीत. इतकंच झालंय, या नव्या तंत्रज्ञानाला जुळवून घेणारा आपल्याला आपले स्किल सेट बदलावे लागले. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आयटी याचा विचार करताना ह्या बदलत्या स्किल सेटची अपरिहार्यता अगदीच अनिवार्य आहे. पण म्हणून त्याचा आयटी कंपन्यांवरती विपरीत परिणाम होईल अशातला भाग नाही. म्हणजे मी अनेकदा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि त्याचा आयटी सेक्टरवरती होणारा परिणाम असा विचार करत असताना एक उदाहरण नेहमी देतो की मी 1980 साली बीकॉम झालो. त्यावेळेला नोकरीला लागल्यानंतर लक्षात असं आलं की मुळात पुस्तकात शिकलेलं अकाउंट्स आणि व्यवहारात ऑफिसमध्ये केलं गेलेलं अकाउंट्स याच्यात संकल्पना त्याच राहिल्या तरी पद्धती वेगळ्या असतात. पण हे समजून घ्यायला आणि त्यानुसार माझ्या मानसिकतेमध्ये आणि माझ्या व्यवहार्यतेमध्ये बदल करताना मला पुरेसा वेळ मिळाला, कारण तेव्हा संपूर्ण प्रक्रिया ही मानवी होती. म्हणजे अक्षरशः आमच्या वेळेला बीकॉम झाल्यानंतर ट्रेनी म्हणा, क्लार्क म्हणा, जे काही त्याची तुमची ओपनिंग स्टेज असेल तिथं गेल्यानंतर पहिल्या वर्षभरात अक्षरशः सुरुवातीचं व्हाउचर तयार करणं, त्याची जर्नलमध्ये एंट्री करणं, मग त्याचं लेजर पोस्टिंग करणं, त्यातनं पुढे टप्प्याटप्प्यानं ट्रायल बॅलन्स करणं, त्याच्या पुढे बॅलन्स शीट करणं, त्याच्या पुढे त्याचं ऑडिट करून घेणं, या प्रत्येक टप्प्यावरती प्रत्यक्षात काम करता यायचं. नंतरच्या काळामध्ये टॅलीनी, मायक्रोसॉफ्टनी त्याच्या जागा घेतल्या, पण टॅलीनी जागा घेतली तरी मूळ अकाउंटिंग प्रिन्सिपल गेली नाहीत. हातानं अकाउंट्स लिहिणं या कलेच्या ऐवजी टॅलीचा उपयोग करून अकाउंट्स रायटिंग करणं ही प्रक्रिया झाली. आत्ता असंच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या नंतर आयटी सेक्टर कंपन्यांचं होईल का, याचा विचार केला पाहिजे. आणि मला स्वतःला असं वाटतं की ही होण्याची शक्यता जास्त आहे. आणि त्यामुळे तुमच्या असं लक्षात येईल की अनेकदा अलीकडच्या काळामध्ये या चर्चेच्या उलटसुलट गोष्टींमुळे कोणत्याही गोष्टीवरती ताबडतोब आणि टोकाची प्रतिक्रिया द्यायची या शेअर बाजाराच्या स्वभावामुळे आपल्या देशामधल्या आयटी सेक्टर कंपन्यांच्या शेअर्सचे बाजारभाव कोसळले का, याचा विचार केला पाहिजे. मुळातच आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आता आयटी शेअर्सचे बाजारभाव जे खालच्या पातळीवरती दिसत आहेत, मग याच्यामध्ये -18% रिटर्न मिळाला, त्याच्यामध्ये -1% रिटर्न मिळाला, त्याच्यामध्ये -60% रिटर्न मिळाला, अशी वर्षावर्षांची तुलना करत चर्चा करण्यापेक्षा मुळात हे क्षेत्र, त्याचं स्वरूप, त्याची कारभारता बदलली का, हे लक्षात घेतलं पाहिजे. केवळ आर्टिफिशियल इंटेलिजन्स इतकं एकच कारण आत्ताच्या भारतीय संगणक क्षेत्रातल्या कंपन्यांच्या शेअर्सचे बाजारभाव कोसळणं याच्या मागे नाहीयेत. जागतिक अर्थकारणामध्ये ज्या पद्धतीनं अमेरिका आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्ष टॅरिफची चर्चा करतायत त्याच्यामध्येही हे गणित आहे. कारण आपल्या देशातल्या आयटी सेक्टर कंपन्यांचा ज्या दृष्टीनं आपण एक्सपोर्ट किंवा निर्यात म्हणून विचार करतो, त्यावेळेला जाणवलेली सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे
की अनेक कंपन्यांचा महत्वाचा क्लायंट हा अमेरिका किंवा पर्यायानं अमेरिकी कंपन्या आहेत. या टॅरिफच्या जमान्यामध्ये अमेरिकी कंपन्या भारतीयांना अशा पद्धतीची किंवा भारतीय कंपन्यांना अशा पद्धतीची निर्यातीची ऑर्डर देणार नाहीत. म्हणजे आपली निर्यात त्यांची आयात अशी ऑर्डर देणार नाही. ही जी एक शंका आहे, या शंकेच्या पार्श्वभूमीवरती ही गणित आहेत. आणि मग तुमच्या असं लक्षात येईल की म्हणताना जरी त्या एका क्षेत्रातल्या कंपन्या असल्या तरी आपल्या देशामध्ये आय टी क्षेत्रामध्ये किंवा संगणकीय सेवा क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या प्रत्येक कंपनीचं प्रॉडक्ट मिक्स वेगळं आहे, क्लायंट मिक्स वेगळं आहे, जॉग्राफिकल मिक्स वेगळं आहे. आणि ह्याच्यातल्या बदलानुसार काही प्रमाणात तरी मध्यम ते दीर्घ काळामध्ये आत्ताच्या परिस्थितीमध्ये या कंपन्यांच्या शेअर्सच्या बाजारभावात झालेल्या बदलांमध्ये फरक आहे. आणि त्यामुळे सबघोडे 12% पद्धतीनं टॅरिफ आणि आय टी कंपन्या किंवा भारतीय संगणक क्षेत्रातल्या कंपन्या यांची सांगड घालता येणार नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता साहजिकच ज्या कंपन्या सर्वार्थानं 90%हून जास्त व्यवसाय, 95%हून जास्त व्यवसाय हा अमेरिका किंवा अमेरिकी क्षेत्राबरोबर ग्राहकांबरोबर करतायत, त्याच्यावरती त्याचा ताबडतोब आणि मोठा परिणाम होणं अत्यंत उघड आहे. अशा बाबतीतलं सॅजिलिटीचं उदाहरण इथे लक्षात घेण्याजोग आहे. खरं सांगायचं म्हणजे रूढार्थानं सॅजिलिटी ही सुद्धा आय टी कंपनी नाहीये. तर एका बाजूला संगणकीय सेवा आणि दुसरीकडे वैद्यकीय सेवा यांचं मिक्सचर म्हणजे सॅजिलिटी आहे. मग जसजसं डोनाल्ड ट्रम्प साहेबांनी टॅरिफ बद्दलच्या वेगवेगळ्या घोषणा सुरू केल्या, त्याच्यानंतर सॅजिलिटीमध्ये बदल होत गेले, हे लक्षात येईल. पण आणि त्याच बरोबरीनं ज्या कंपन्या एका अर्थानं प्रमोटर ड्रिव्हन आहेत किंवा जुना घिसापिटा बिझनेस गेम ऑफ मार्जिन आणि गेम ऑफ व्हॉल्यूमच्या तत्वावरती खेळतायत, त्यांच्यावरती फार मोठा परिणाम झाला. कारण हे नवीन राजकीय समीकरण, नवीन आर्थिक समीकरण, नवीन आर्टिफिशियलच्या माध्यमातून, इंटेलिजन्सच्या माध्यमातून उद्भवू शकणारं तांत्रिक समीकरण, याला तोंड देण्यासाठी लागणारी जस्टेशन सहन करण्याची क्षमता त्या त्या कंपन्यांची किती याच्यावरती ते अवलंबून आहे. आपल्या देशामध्ये संगणकीय क्षेत्रातल्या कंपन्यांना सगळ्यात पहिल्यांदा जर चांगले दिवस कोणी आणले असतील, त्यांना जागतिक पातळीवरती चर्चेचं आणि त्यामुळे आपल्या देशाच्या शेअर बाजारामधल्या त्यांच्या शेअर्सच्या बाजारभावांकरता जर सोन्याचे दिवस कोणी आणले असतील तर त्या कंपन्या इन्फोसिस आणि इन्फोसिस आणि विप्रो या आहेत. इन्फोसिस आणि विप्रो या कंपन्यांची आर्टिफिशियल इंटेलिजन्स येवो अथवा न येवो, ट्रम्पनं टॅरिफ जाहीर करोत किंवा लावोत अथवा न लावोत, याच्याही आधीपासनं एका वेगळ्या पद्धतीची उतरती कळा लागली होती. आणि मग शेवटी बुडत्याचा पाय खोलात म्हणतो, अशा पद्धतीनं या कंपन्यांचे शेअर्स या कारणांमुळे अलीकडच्या काळात जास्तच घसरले का, हाही विचार करावा लागतो. परंतु ज्या कंपन्यांचं प्रॉडक्ट मिक्स, ज्या कंपन्यांचं कस्टमर मिक्स, ज्या कंपन्यांचं क्लायंट मिक्स हे वेगवेगळ्या भूभागात जगाच्या पटलावरती पसरलेलं आहे, त्यांना याचा झालेला त्रास कमी आहे, हे गणित तुमच्या लक्षात येईल. अशा कंपन्यांची विशेष करून नावं घेतली पाहिजेत, अशातला जरा सुद्धा भाग नाही. आणि याच वेळेला भारतीय संगणक क्षेत्रातल्या कंपन्या असा विषय आहे. बाजार गप्पांना घेताना लक्षात असं येतं की ज्या कंपन्या इन्क्युबेशन टाईपचं काम जास्त करतात त्यांच्या शेअर्सवरती अल्पकाळासाठी परिणाम जरूर झाला, पण मध्यम ते दीर्घ काळामध्ये त्यांच्या शेअर्सच्या बाजारभावाने दाखवलेले ट्रेंड हे जास्त सकारात्मक आहेत. पर्सिस्टंट सिस्टम हे त्याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण आहे. त्याच वेळेला लक्षात येणारी गोष्ट अशी आहे की एकाच उद्योग समूहामध्ये एकापेक्षा जास्त कंपन्या जर आय टी क्षेत्रामध्ये कार्यरत असतील तर तुलनेनं त्या कंपन्यांच्या शेअर्सच्या बाजारभावावरती झालेला परिणाम हा मर्यादित आहे. उदाहरणार्थ लार्सन टुब्रो समूहामध्ये LTTS आणि LT माइंट्री या 2 कंपन्या कार्यरत आहेत. त्यामुळे एक जर गुंतवणूकदार म्हणून मी या दोन्ही कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी अगदी मर्यादित प्रमाणात का होईना पण नियमितपणाने आणि एकत्रितरित्या, म्हणजे घेताना या दोन्ही कंपन्यांचा 1-2 काय जी आपली क्षमता असेल त्यानुसार शेअर्सची खरेदी केली तर आपल्याला गुंतवणूकदार म्हणून होणाऱ्या नुकसानाचं प्रमाण कमी होतं, हे लक्षात येईल. हेच उदाहरण जर आणखीन पुढे न्यायचं झालं
तर आपल्या लक्षात असं येतं की टाटा समूहातल्या IT क्षेत्रातल्या 3 कंपन्या आपल्या शेअर बाजारात लिस्टेड आहेत. एक TCS, दुसरं टाटा एलेक्सी आणि तिसरं टाटा टेक्नॉलॉजी. मी माझ्या गुंतवणूक प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सातत्यानं गेले वर्ष, सव्वा वर्ष सांगतोय की घेणार असाल तर TCS, टाटा एलेक्सी आणि टाटा टेक्नॉलॉजी याचे एकत्र शेअर घ्या. तुम्हाला निगेटिव्ह रिटर्नला सामना करावा लागणार नाही. कारण या केवळ 3 कंपन्या वेगळ्या आहेत, अगदी टाटा समूहातल्या असल्या असं त्याचं गणित नाहीये. तुमच्या असं लक्षात येईल की या 3 कंपन्या ज्यांना कोणाला आपलं प्रॉडक्ट विकतात, ज्यांना कोणाला आपली प्रोसेस विकतात, त्याचं एक वेगळ्या पद्धतीचं क्लासिफिकेशन किंवा सेग्रिगेशन आहे. जर प्रामुख्यानं ढोबळमानानं बोलायचं झालं तर लक्षात असं येतं की TCS हा सर्व्हिसेस इंडस्ट्री आणि त्यातही फिनान्शियल सर्व्हिसेस इंडस्ट्री याच्यामधल्या क्लायंटना मोठ्या प्रमाणावरती सेवा देतं. टाटा एलेक्सी हे प्रामुख्यानं उद्योग क्षेत्रातल्या कंपन्यांना त्यांच्या सेवा देतं. टाटा टेक्नॉलॉजी हे नव्यानं इमर्जिंग सारखी जी कामं आहेत, मग ती हार्डवेअर मधली असतात, ती डिफेन्स मधली असतील, ती लॉजिस्टिक मधली असतील, ती स्पेस रिसर्च मधली असतील, इन्क्युबेशन मधली असतील, कम्पॅटेबिलिटी बिटवीन हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर मधली असतील, याची कामं जास्त देतात. अशा पद्धतीचं वर्गीकरण करून या क्षेत्राकडे बघणं नितांत आवश्यक आहे. आणि म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय भारतीय संगणक कंपन्या किंवा इंडियन IT सेक्टर कंपनीज. मोकळेपणाने सांगतो की डेली ट्रेडिंग करता या कंपन्या किती प्रमाणामध्ये उपयोगाच्या ठरतील याच्याबद्दल अत्यंत मोठ्या मर्यादा आहेत. याचं कारण असं आहे की मुळातच आपल्या असं लक्षात येईल की या क्षेत्रामधल्या कंपन्यांच्या शेअर्सच्या बाजारभावामध्ये ज्या प्रमाणात बदल झाले त्या प्रमाणात या कंपन्यांच्या इन्स्टिट्यूशनल होल्डिंगमध्ये किंवा रिटेल होल्डिंगमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती बदल झालेले नाहीत. त्यामुळे इमिजिएट सेलिंग प्रेशरपेक्षा सुद्धा इमिजिएट एन्कॅशमेंट प्रोसेस त्याच्यात जास्त सक्षम होती का किंवा सामर्थ्यशाली होती का याचा विचार करू की आत्ता जर हे बाजारभाव खालती येत आहेत, अशा वेळेला काही प्रमाणात तरी विक्री करून याच्यापेक्षा जास्त रेट ऑफ रिटर्न देणाऱ्या कंपन्यांमध्ये हे पैसे फिरवले गेले का, विशेषतः संस्थात्मक गुंतवणूकदारांकडनं फिरवले गेले का, याचा विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे. आणि म्हणूनच बाजार गप्पांचा आजचा विषय भारतीय संगणक कंपन्या किंवा इंडियन IT सेक्टर कंपनीज. मनपूर्वक धन्यवाद.